तर ते आपल्या शहराला लवकरात लवकर एक 2 ते 3 महिन्यामध्ये पाणी येणार आहे. पुढे पुढे वाढत चाललेलं आहे, यांचं काही देऊ शकत नाहीये, हे फक्त बोलणार आहेत. आश्वासनं देत नाही, आम्ही करून दाखवतो. 3 ते 4 महिन्यामध्ये 2 दिवसाआड पाणी नक्कीच या शहराला मान्य आहे. 2 महिन्यामध्ये पाणी 100% 2 दिवसाआड पाणी येईल. आणि जनतेला माहिती की पैठणपासून पाईपलाईन कंप्लीट झालेली, काही टेक्निकल अडचण आहे. नमस्कार. प्रभाग क्रमांक 21 मध्ये आज एमसीएनची टीम पोहोचलेली आहे. विषय आहे महानगरपालिकेचा रणसंग्राम. महानगरपालिकेची निवडणूक तब्बल 5 ते 6 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होतीये. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी, ऐतिहासिक स्थळ, पर्यटन स्थळ, लाखो प्रवासी दररोज छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. यावेळची निवडणूक आगळी वेगळी आहे. या अगोदर प्रभाग नव्हते, वार्डनुसार निवडणूक व्हायची, पण यावेळेस प्रभाग आहे. जवळपास प्रभाग क्रमांक 21 मध्ये 40,000 पेक्षा जास्त मतदान आहे आणि मतदार आहेत. सर्वपक्षीय उमेदवार इथे आलेले आहेत. आपण जे चेहरे बघतायत, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हा कॅमेरा पॅन करावा. ही चेहरे सभागृहात आपलं प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या विकासाला, आपल्या सर्वांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. प्रगतीची आणि विकासाला समृद्ध करण्याची काही महत्त्वाची प्रश्न आहेत. माझा नगरसेवक, जनतेचा नगरसेवक हा काय विचार करतो माझ्या प्रगतीसाठी, हा प्रभागात निवडून आल्यानंतर माझे कोणते प्रश्न मांडणार आहे, कोणते प्रश्न सध्या शहराचे महत्त्वाचे आहेत, ही सर्व थेट उत्तरं आपण घेऊयात. संसदीय भाषेत आपल्याला डिबेट करायचं आहे. संसदीय शब्दातच आपण पुढे जाऊया. मी अनवर आलम नूर जाफर पुढील अर्धा तास आपल्या सोबत आहे थेट एमसीएनवर. भावी नगरसेवक आणि इच्छुक नगरसेवकांचा अतिशय जबाबदारीनं बोलतोय. ही चेहरे भावी आणि इच्छुक आहेत. आपण थेट यांचा परिचय घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, सुरुवातीला स्वागत आहे. आपलं नाव आणि परिचय. डॉक्टर सिकंदर शेख, काँग्रेस पक्षाकडनं प्रभाग नंबर 21. हो. मी अनिल बाजीराव लहाने, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं आहे, प्रभाग 21 क. मी कैलास गायकवाड, माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक 21 मध्ये इच्छुक उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टी. मी शंकर पंढरीनाथ म्हात्रे, भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 21 मध्ये इच्छुक उमेदवार. मी निलेश भीमराज त्रिभुवन, प्रभाग 21 मधून अनुसूचित जातीमधून इच्छुक आहे. मी सौ गीता अनिरुद्ध आचार्य, प्रभाग 21 क. मी भीष्माचार्य राधाकृष्ण वाड, प्रभाग क्रमांक 21. नमस्कार, मी नंदू सुरेश गवळी, भारतीय जनता पार्टीचा सहसचिव आहे आणि अनुसूचित जातीमधून मी प्रभाग क्रमांक 21 मधून इच्छुक आहे. जय श्रीराम. सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी, प्रभाग क्रमांक 21 मधून उभा राहणार आहे, सर्वसाधारण पुरुषमधनं. जय महाराष्ट्र. मी सुशील तुकाराम खेडकर, प्रभाग 21 मधून मी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहे. मी सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. जय महाराष्ट्र. मी सुखराज देवराव हिवराळे, मी प्रभाग 21 मधून अनुसूचित जाती अ मधून इच्छुक आहे. एकंदरीत आपण पाहतायत हे सर्व उमेदवार आहेत, भावी नगरसेवक आहेत. त्यांनी त्यांचा परिचय दिलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न पाण्याचा आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी 24 तास कधी मिळणार, किंवा 2 दिवसांनी पाणी आम्हाला प्यायला कधी मिळणार, माझ्या नगरसेवकांचं व्हिजन काय आहे, थेट जाणून घेऊयात. मी सर्वात अगोदर शिंदे सेनेकडे येतोय. शिवसेना, बोला सर, आम्हाला पाणी कधी देणार आहात तुम्ही? आता पुढच्या आमच्या माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी सांगितले, आपल्या शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपल्या शहराला पाणी येईल आणि पाण्याची व्यवस्था होणार आहे. 1680 कोटीची जी योजना चालू आहे, तर ते आपल्या शहराला लवकरात लवकर एक 2 ते 3 महिन्यामध्ये पाणी येणार आहे. असं आम्हाला डिसेंबरची डेडलाईन भेटली होती, आता अजून 3 महिने लांबवले तुम्ही. नाही, हे प्रक्रियेला वेळ लागत असतो आणि प्रक्रियेला थोडासा वेळ उशीर होत असतो. एक 10 महिना मागे पुढे होईल, पण आणि शिंदे सरकार आणि फडणवीस साहेबांचं सरकार आहे, 100% संभाजीनगरला पाणी येईल. 100% पाणी देतात असं सांगतायत. 600 कोटी रुपयाची योजना 2,500 कोटीवर गेलेली आहे. तुम्ही आम्हाला पाणी कधी देणार आहात? आम्ही पाणी द्यायला आता देऊ, आमचं सरकार आल्यावर देऊ, पण आता यांच्या सरकारमध्ये फक्त आश्वासनं दिल्यामुळे हे पुढे पुढे वाढत चाललेलं आहे, यांचं काही देऊ शकत नाहीये, हे फक्त बोलणार आहेत. हे फक्त बोलणारे आहेत. साहेब, तुमच्यावर आरोप होतोय. सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. आपण हा प्रोग्राम जो अरेंज केला, आता यांचा आरोप करायचं कामच राहिलेलं आहे. विरोधकाला उत्तर तुमचं काम आहे, तुम्ही सत्तेत आहात. हा, आम्ही सांगतो ना, 1680 कोटीची जी आमची योजना प्रलंबित होती, ती आता कार्यान्वित व्हायला फार थोडा उशीर आहे. थोडा म्हणजे किती? 3 महिने 4 महिन्यामध्ये तुम्ही डिसेंबरमध्ये पाणी देणार होते आम्हाला. नाही, तिथं टेक्निकल आम्ही जे जाहीर केलं त्याच्यानंतर साईट व्हिजिट झाली. सर्व आपले हायकोर्टाचे जे जजेस आणि
महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरण निरीक्षण केलं. तिथं टेक्निकल अडचणीमुळं त्याला उशीर झाला. ते रस्ता करताना आणि रस्त्याच्या बाजूच्या भूसंपादनाच्या ज्या काही कारवाया झाल्या होत्या त्या कारवाया चुकीच्या झाल्यामुळे थोडी टेक्निकल अडचण आली होती. टेक्निकल अडचणीमुळे पाणी मिळत नाहीये असं भाजपचं म्हणणं आहे. कसं बघताय काँग्रेस? यांच्याकडनं फक्त आश्वासनांची खैरात होत असते नेहमी करताच. आम्ही या ठिकाणी हे आश्वस्त करतो शहरवासियांना की महाविकास आघाडीचे महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर आम्ही निश्चितच पाणी देण्याचं काम करू. पाईपलाईन आली आहे पण पाणी कधी भेटणार आहे? सध्या भाऊंनी जसं सांगितलं टेक्निकल इश्यू असल्यामुळं थोडा वेळ लागतोय, पण मी संपूर्ण शहरवासीयांना भाजपतर्फे महायुतीतर्फे आश्वस्त करतो की येत्या 2 ते 3 महिन्यात संपूर्ण शहरवासीयांना 24 तास पाणी मिळेल. 24 तास पाणी देण्याचं असं आव्हान होतंय. ताई, तुम्ही सुद्धा एक महिला आहात. पाण्याची अवस्था बिकट आहे. अगदी प्रभागात पाणी येतं तर 4 वाजता सुटतं. महिलांची आबाळ होतीये. एक महिला म्हणून तुमचं विजन काय? महिला म्हणून विजन माझं हेच आहे की पाण्याची अडचण आहे का तर नाहीये. जसं दादा आत्ता म्हणाले यांना फक्त आश्वासनं देणं 8व्या दिवशी पाणी मिळते ही अडचण नाहीये. ऐका बोला. मी काय सांगतेय, आमची योजना जी चालू आहे ती अतिशय उत्कृष्टरित्या चालू आहे. अडचणी ह्या येतच असतात. गेली एक दशक उलटलंय ताई. 1 दशक. आता तुम्ही विचार करा, तुम्ही मागच्या गोष्टी काढू नका. आता काय होत आहे, महायुती गव्हर्नमेंट काय करत आहे याच्याकडे तुम्ही बघा. तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागात पाणी किती दिवसाआड भेटणार आहे किंवा तुम्ही किती दिवसाआड द्यायचा प्रश्न उचलाल? मी तुम्हाला फक्त एक सांगते की आत्ता जे आमचे बंधू म्हणाले ना, आश्वासनच देतात हे सरकार. आश्वासनं देत नाही, आम्ही करून दाखवतो. आणि करून दाखवतो म्हणून आता तुम्ही नगर पालिकेचा जो रिझल्ट आहे ना तो बघितलेला आहे. हे लक्षात घ्यायचं. आश्वासन ते पाण्याच्या प्रश्नावर येऊयात आपण. तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही सभागृहात आम्हाला पाणी देण्यासाठी आश्वस्त कराल का? 100% पाणी देण्याचा प्रयत्न करणार. 100% मागच्या दशकामध्ये जे शहरवासियांची फसवणूक झालेली ती सगळ्यांना शहरांना माहिती आहे. कोणत्या खासदारांनी केली, 360 कोटीची योजना 1680 पर्यंत कशी पोहोचली, हे मागच्या सरकारचं म्हणजे सगळ्यात पहिले जे होते त्यांच्या त्या खासदाराच्या आणि आरके कन्स्ट्रक्शन कोणाचे हे संपूर्ण शहरांमध्ये त्यांची सजा आज सहजा भोगतीये. आणि हे प्रयत्न सन्माननीय कॅबिनेट मंत्री सावे साहेबांनी विशेष प्रयत्न करून पाणी कधी देणार आहे ते सांगा. येत्या 2 ते 3 महिन्यात 100% शहरवासीयांना पाणी मिळणार. समांतर बुडवली कुणी हे सगळं शहरवासीला माहिती. मी कोणी बुडवली नावं घ्या बरं का, चंद्रकांत खैरे यांनी बुडवली. 30 वर्ष तुम्ही सत्तेत होतात. महापालिका तुमच्याकडे होती. ऐका, फडणवीस सरकार आलं, शिंदे सरकार आलं, मुबलक पैसा दिला. काम होईल 2 ते 3 महिन्यामध्ये. 2 दिवसाआड पाणी आल्याशिवाय राहणार नाही, मी खात्री लायक सांगतो. साहेब, तुम्ही माझ्या प्रभागाचे नगरसेवक होत आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, कसं बघताय? सर्वप्रथम मी MCN न्यूजचं ऋणी आहे. त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला व आम्हा सर्व इच्छुक लोकांना डायरेक्ट जनतेशी संपर्क साधण्याचा जो या ठिकाणी आपण प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही सर्वतर्फे आपला आभार व्यक्त करतो. आणि प्रामुख्याने हा जो पाण्याचा जो प्रश्न आहे तो निश्चित आता सर्व जाणकार आहेत. काही टेक्निकल प्रॉब्लेम होते, त्याला स्वतः हायकोर्टाने मॉनिटरिंग स्वतः केलेलं आहे. आणि येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये 2 दिवसाआड पाणी नक्कीच या शहराला माननीय फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली. हा तुमचा मानस आहे, शहराला 2 दिवसाआड पाणी मिळेल. हा थेट तुमचं वचन आहे. वचन देतायत, कसं बघतायत काँग्रेस? 2 दिवसाआड पाणी द्यायला तयार आहेत ते? नाही मिळणार. शहरवासियांना नेहमीचा अनुभव आहे यांचा. इलेक्शन आलं की आश्वासन देत आहे. यांच्याच खासदारांनी जे मागे भागवत कराड साहेब होते त्यांनी स्वतःने दिलेलं आहे. कॅबिनेट मिनिस्टर होते ते, त्यांच्या आश्वासन 2 तारखा त्यांच्या चुकलेल्या आहे. त्यांनी स्वतःच निरीक्षण करावं. जे आमच्यावर बोट ठेवताय ना त्यांनी स्वतःच करावं. त्यांनी काय केलेलं आहे तर साहेब, आता यांच्या आरोपाला काय अर्थ नाही. विरोधाला आरोप करणं हे त्यांचं कामच आहे. परंतु आम्ही प्रॅक्टिकल सांगतोय. आम्ही ज्या काही योजना आम्ही आमच्या सरकारनं घेतल्या, लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे. आपण शहराच्या प्रश्नावर बोलूयात. शहराच्या नाही पण तो शहराचा भाग आहे ना, इथले नागरिक पण त्याची योजनेचा लाभ घेतात ना. मला पाणी पाहिजे साहेब, मला पाणी पाहिजे. पाणी ऐका ना, पाणी बरं का, 2 महिन्यामध्ये पाणी 100% 2 दिवसाआड पाणी येईल. आणि जनतेला माहिती की पैठण पासून पाईपलाईन कंप्लीट झालेली, काही टेक्निकल अडचण आहे. काम होताना रोड खोदला गेलेला आहे. तुम्ही 2 महिन्यानंतर पाणी द्याल. महिन्यानंतर 100% पाणी. वाल्मीपर्यंत पाण्याची लाईन आलेली समांतर
केल्यानंतर थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम, आता सुरेंद्र भाऊनी सांगितलं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ काम चालू लागतो आहे. आणि आम्ही निवडून आला ना तर 2 दिवसांनी पाणी देणार आम्ही. काम चालू आहे. छत्रपती संभाजीनगरला आम्ही सगळं सांगतो, आमचं जर इथं आमचं जर राज्य आलं येणारच आहे ना. येणारच, आम्ही 2 दिवसांनी पाणी देणार सर्व जनतेला. आम्ही आश्वासन देत आहे 2 दिवसाला पाणी देणार. तर एकंदरीत आपण पाहतायत की भावी नगरसेवक पूर्ण शहराला त्यांच्या प्रभागाला आश्वासन देत आहेत की ते जर निवडून आलेत तर 2 दिवसाआड आम्ही पाणी देऊ. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, हे सगळेजण आपण पाहतायत. गेलं 1 दशक एक समांतर नावाची योजना शहरापर्यंत पोहोचायला 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. महापालिकेवर 30 वर्ष सत्ता कोणाची होती हा तर प्रश्न तुम्ही विचारालच, पण पाण्याचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. पाण्यासोबत मी महत्त्वाच्या प्रश्नावर येतो, महिला सुरक्षेच्या. गुन्हेगारी वाढलेली आहे, नशेखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या गुन्हेगारीला चाप देण्यासाठी माझे नगरसेवक, तुमचे नगरसेवक काय विचार ठेवतात, काय व्हिजन ठेवतात? दादा, चेन स्नॅचिंग असतील, नशेडीचा प्रकार असेल, बलात्काराची घटना असतील आपल्या शहरामध्ये घडतायत. तुम्हाला जर संधी मिळाली तर तुमचं व्हिजन काय आहे? तुम्ही यांना चाप कसं द्याल? सर्वात प्रथम मी माझ्या वार्डामध्ये आणि प्रभागामध्ये CCTV कॅमेरे लावून ते जे चेंज नौकर आहेत, जे नशाखोर आहे त्यांना पोलिसाच्या मार्फत त्यांना जेरबंद करून, त्यांना जर कमी वयाचे अल्पवयी असेल तर त्यांना बालसुधारगृहामध्ये पाठवून आणि त्यांना परत असे ते कृत्य करणार नाही याच्यासाठी प्रयत्न करेल. कसं बघताय दादा, शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे, प्रभागात पण गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. तुमचं व्हिजन काय, यांना चाप बसवण्यासाठी तुमचं ब्ल्यूप्रिंट काय आहे तुमच्याकडे? माझं एकच मत आहे, सध्या 16 ते 25 या वयोगटातले शहरात सगळे मुलं नशेच्या अधीन गेलेले आहेत. त्यात बटन्स असो किंवा कोरेक्स असो, गांजा असो. माझं एक मत आहे, त्यांना संगोपन करणं गरजेचं आहे आणि हे सगळे मुलं जे करताय त्यांच्या आईवडिलांना, फॅमिलीला माहीत नाही. तुम्ही काय कराल ते सांगा. मी संगोपन करेल, त्यांच्या आईवडिलांना समजून सांगेल, त्यांनाही समजून सांगेल. आणि ह्या भागात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहे. म्हणजे विष्णुनगरची समस्या वेगळी, भांदासनगरची वेगळी, आर्यनगरची वेगळी, उत्तमनगरची वेगळी. गुन्हेगारी तर वाढलेली आहे सगळ्याच प्रभागांमध्ये, त्याच्यापैकी तुमचा सुद्धा एक प्रभाग येतो. नाही, आमच्या प्रभागात थोडे कमी आहे. आमचा प्रभाग त्यात सगळेच गोष्टी आहे, स्लम एरिया कमी आहे, पण जे आहे ते. गुन्हेगारी वाढतीये, गुन्हेगारी थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय कराल? गुन्हेगारी जर संपवायची असेल तर कम्युनिकेशन हे महत्त्वाचं आहे. पोलीस कमिशनर आणि लोकप्रतिनिधी यानं सामूहिक सर्व जनतेची मिटिंग घेऊन त्या लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस आणण्याचं गरजेचं आहे. ताई, मला एक सांगा, शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सगळ्यात जास्त शिकार महिला होत आहेत. सक्षमीकरणासाठी तुमचं काय विजन आहे? महिला सक्षमीकरणासाठी आम्ही आधीच काम चालू केलेलं आहे. महिलांना स्वसंरक्षण धडे देण्याचं काम आम्ही चालू केलं आहे. मग त्याच्यामध्ये कराटे येतात, लाठीकाठी प्रशिक्षण येतं. आम्ही जे आपलं आधीचे मागच्या सेल्फ डिफेन्स तुम्ही शिकवताय? डिफेन्स आम्ही शिकवतोय. आणि तुम्ही आधी आत्ता नशेखोरीचं विचारलं. आई वडील आणि म्हणजे आई वडील आणि मुलांमधला जो संवाद आहे तो कुठेतरी थांबला आहे आणि त्याच्यामुळे हे नशेखोरी वाढली. त्यामुळे आम्ही म्हणजे पालक आणि मुलांमधला संवाद कसा वाढेल याच्यावर काम सगळ्यांनीच चालू केलेलं आहे. प्रत्येक प्रभागामधल्या प्रत्येक वॉर्डापर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि हा विषय त्यांच्या. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही डोर टू डोर जाऊन कम्युनिकेशन कराल गुन्हेगारी कमी करण्यासाठी? पुन्हा आमचं ऑलरेडी चालू, ऑलरेडी सगळ्यांचंच चालू आहे, पण आता निवडणूक आहे, जनतेचे प्रश्न आहे. 100% आम्ही करणारच आहे. सर, शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, ती थांबवण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? आम्हाला याच्यावर प्रशासनाचं पूर्णपणे गृह मिनिस्टर वगैरे सगळ्यांचं नियंत्रण हे झालं आहे. याच्यामुळे यांचं स्वतःचं इतका मोठा गृहमंत्र्याचं हे फेल्युअर आहे म्हणतात. पोलीस उबाटा तुमच्यावर आरोप करते की तुमच्या गृहमंत्रीचं लक्ष नाही आहे, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे. मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि मजबूत नेतृत्व देणारं नेतृत्व आहे. गुन्हेगारी वाढती, त्याचं काय? गुन्हेगारी जी आहे ती 100% कमी होईल आणि कमी व्हायला लागलेली. सर, केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, पुन्हा गुन्हेगारी वाढती. शहरापुरतं बोलू आपण, शहरापुरतं बोलू आणि प्रभागापुरतं बोलू. ह्या प्रभागामध्ये तशी गुन्हेगारी कमी आहे. सगळ्यात शहरामध्ये सगळ्यात कमी गुन्हेगारी प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहे. नक्की. त्याच्यानंतर तुम्ही आता विचारलं नशेखोरी, तुमच्यावर उबाठा आरोप लावतीये की तुमचं फेल्युअर आहे. अरे त्यांचं काम आता आमच्या गायकवाड बंधूंनी सांगितलं त्यांचं कामच ते आहे. आणि मला काय, त्यांना जर जायबंदी व्यवस्थित केलं तर गुन्हेगारी होणारच नाही. एकेकाळचे सहकारी तुमच्यावर आरोप लावतायत की गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे, त्याच्यामुळे गुन्हेगारीला चाप बसत नाहीये. दुसरी माहिती ही पण आहे की मंगळसूत्र चोरींच्या घटना वाढलेल्या आहेत प्रभागामध्ये. कसं बघताय तुम्ही, त्यांना चाप बसवण्यासाठी काय कराल? मी म्हणजे आमच्या सहकाऱ्यांनी आता सांगितलं की CCTV हा एक उत्तम मार्ग तर आहेच, पण त्याचबरोबर हा काय राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. सर्व पक्षाने सर्वने मिळून हा अवेअरनेस वाढवला पाहिजे आणि पोलिसांना पण आपण मदत केली पाहिजे. संशयास्पद
गैरसमज व्यक्ती असतील काही असतील त्याच्या हालचाली जर आपल्याला डाऊटफुल वाटल्या तर आपणही पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. हा एकटा कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा हा एकट्याचा विषय नाही आहे. हा सर्वांनी मिळून कलेक्टिव्हली गुन्हेगारी संपवण्यासाठी आम्ही कार्य करावं असं भावी नगरसेवकांचं विजन आहे. साहेब, आमचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी शहरासाठी छत्रपती संभाजीनगरसाठी जवळपास 55 MIDCसाठी नवीन गुंतवणूक आणली. नवीन गुंतवणूक आली. येत्या 2 ते 3 वर्षामध्ये कमीत कमी इथं शहरामधले 25 ते 30 हजार युवकांचा प्रॉब्लेम तो नोकरीच्या माध्यमातून संपणार आहे. हे आमच्या सरकारचं यश आहे. ताई, शहरामधल्या युवकांना काम पाहिजे, रोजगार पाहिजे. ते शहर जिल्हा सोडून जात आहेत, मायग्रंट होत आहेत लाखो लोक. तुम्ही निवडून आलात तर तुमच्या प्रभागातल्या युवकांसाठी रोजगाराबद्दल तुमचं विजन काय आहे? दादा, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, प्रचंड योजना आणलेल्या आहेत. जसं आत्ता आमच्या दादांनी सांगितलं की बिडकीन MIDC जर तुम्ही बघितलं, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण, गुंतवणूक आणलेली आहे. हां. दुसरा, विश्वकर्मा योजना आहे, ई-श्रम कार्ड आहेत. छोटे छोटे रोजगार असेच निर्मित होत आहेत. तुम्ही तुमच्या प्रभागात ते इम्प्लिमेंट कराल चांगल्या पद्धतीने? प्रश्न तुमचा विजन आहे? हो, करणारच. दादा, रोजगार वाढवण्यासाठी काय कराल? DMIC मध्ये टोयोटो आलेली आहे, किर्लोस्कर आलेली आहे, 55,000 कोटीची गुंतवणूक आलेली आहे. गुंतवणूक आलेली आणि त्या माध्यमातून 50 ते 60,000 युवकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं काम चालू आहे. आता शहर सोडण्याची गरज नाही त्यांना. शहर सोडायची गरज नाही. उलट जे खेड्यातले आहेत हे शहरामध्ये येतील. जसं ही उद्योगनगरी पहिली होती, आता आहे आणि ह्याच्यानंतर राहील. हे मुख्यमंत्र्याचं विजन आहे आणि ह्या विजन आणि सगळ्यात जास्त लक्ष तुमचंही तेच विजन आहे? आमचं तेच विजन आहे. दादा, युवकांना रोजगारासाठी तुमचं काय विजन आहे? सर, मी सांगतो, आमच्या संभाजीनगरला 2 मंत्री लाभलेले आहेत. एक पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आमच्या या प्रभागामध्ये स्वयंरोजगार कसं युवकाला रोजगार मिळेल आणि त्यांना त्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि जे युवक बाहेरगावी जातील त्यांना रोखून स्वयंरोजगार आणि छोटे छोटे व्यवसाय कसे करतील याच्यावर आम्ही भर देणार आहोत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरातल्या नागरिकांना, शहरातल्या युवकांना प्रभागातल्या इथलं शहर, इथला जिल्हा सोडायची गरज नाही आहे. अनेक योजना आहेत केंद्राच्या, राज्याच्या, ते इथं सक्षमपणे राबवण्यासाठी भावी नगरसेवक त्याच्यावर उपाययोजना करतील असं त्यांचं उत्तर आहे. प्रभाग आहे, शहर आहे, पण लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही आहे. गार्डन आहे तर गार्डनमध्ये ज्या वस्तू हव्यात त्या नाही आहेत. अनेक मुलं मोबाईलवर बिझी आहेत. एक काळ होता की गार्डनमध्ये आवाज यायचा विद्यार्थ्यांचा, लेकरांचा, लहान लहान लेकरं खेळायची, पण आता ते कुठेतरी हरवलेलं आहे. माझ्या नगरसेवकांना एक जनतेचा प्रश्न आहे की जिथे गार्डन नाही आहे, गार्डन आहे तर तिथे वस्तू नाही आहेत. तुमचं काय विजन आहे सर? यासाठी प्रभागामध्ये गार्डन ओपन प्लेस जिथे असेल त्या ठिकाणी गार्डन निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. आपण हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. गार्डन असेल तर निश्चितच मला तरी वाटतं की गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल. मुलांना खेळण्यासाठी एक प्रकारचा स्पेस मिळेल. त्या ठिकाणी वयोवृद्ध लोकही फिरत असतात, त्यांच्यावर एक लक्ष केंद्रित राहील लोकांचं. त्या माध्यमातून एक कसं बघताय साहेब, सर्वप्रथम निवडणूक झाल्याच्या नंतर ज्या शहरामध्ये जे काही नवीन विकास आराखडा झालेला आहे त्या नवीन विकास आराखड्यामुळे बऱ्याच ठिकाणी गार्डन झोन केलेले आहेत महापालिकेने, पण वस्तू नाही आहेत तिथं ज्या हव्यात. तर त्याच्यासाठी क्रीडा विभागातर्फे मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये तरतूद करून त्याची सर्व व्यवस्था करण्याचा आमची महायुती त्या ठिकाणी 100% करणार. ताई, कसं बघताय गार्डनसाठी तुमचं काय विजन आहे? ऑलरेडी जे आज जागा आहेत जिथे गार्डन आहेत ते परत कसे छान तयार होतील, म्हणजे रिनोव्हेट होतील ते आम्ही बघणार आहोत. मुलांना परत खेळायची कशी आवड लागेल त्याचा एक बघणार आहोत प्रयत्न, आणि आजूबाजूच्या नागरिकांशी परत संवाद साधून ते इथे कसे जमा होतील आणि त्यांना त्या गोष्टीबद्दल कसं प्रेम निर्माण होईल. कारण शेवटी आम्ही येऊ, आम्ही सगळं डेव्हलप करू, पण आजूबाजूच्या लोकांना पण तिथे यावंसं वाटलं पाहिजे, त्यांना तिथे बसावंसं वाटलं पाहिजे. आणि हे केव्हा शक्य होईल? जेव्हा सगळ्यांनी मिळून हे काम होईल. जेव्हा तुम्ही सत्तेत जाल तेव्हा हे काम होईल. कसं बघताय? जेवढ्या ओपन पेस आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली का तर 100% झालेली. त्याच्यामध्ये जे खेळण्याकरता इक्विपमेंट आहेत ते लागले गेले, जिथं लागले गेलेले आहेत. एक जॉगिंग ट्रॅक आहे, जव्हार कॉलनीमध्ये आहे.
एक जवाहर कॉलनी गणपती मंदिराची तिथं गार्डन आहे. त्या सोसायटीतल्या लोकांनी लक्ष दिल्यामुळं तिथले पूर्ण इक्विपमेंट आजही इंटॅक्ट आहेत आणि चांगले आहेत. आणि तिथं तुम्ही काय कराल? ऐका ना, तिथं ते आम्हीच केलेले साहेब, ते आम्हीच दिलेले ते सगळं महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथं बनवले. त्याच धर्तीवर आता आपण न्यू शांतिनिकेतन कॉलनीमध्ये आहोत. न्यू शांतिनिकेतन कॉलनीच्या गार्डनमध्ये आहेत. हे जे गार्डन आहे ह्या सोसायटीने डेव्हलप केलेलं आहे. मी माजी नगरसेवक आहे. सोसायटीने खूप प्रयत्न केले, पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या गार्डनमध्ये इक्विपमेंट लावू आणि त्या सोसायटीतल्या जे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्यांना ते हँडओव्हर करू. म्हणजे ते चांगल्या रीतीने ते राखलं जाईल, तिथं स्वच्छता राहिली जाईल. माजी नगरसेवक असल्यामुळे तुमच्याकडे एक मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. पुन्हा अतिशय महत्त्वाचा पुन्हा एक प्रश्न घेऊन येतोय, कचऱ्याचं व्यवस्थापन, ड्रेनेज, गटर, मीटर आणि वॉटर मीटर. आता प्रीपेड मीटर येत आहेत, काही ठिकाणी विरोध होतोय. या घटनेला नगरसेवक कसे बघतायत थेट विचारूयात. दादा, प्रीपेड मीटर आणल्या जात आहेत, आणलेले आहेत, काही भागात लागलेले सुद्धा आहेत. कसं बघताय? जनतेचा विरोध होतोय या गोष्टीला. सर, त्याआधी मी बोलतो, आमच्या छत्रपती संभाजीनगरला महायुतीचाच महापौर होणार हे मी पहिले तुम्हाला सांगतो. कारण आता प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर देतो. आम्ही घन कचऱ्याचं आणि जे कचऱ्याचं सांगताय त्याचं एकदम योग्य नियोजन करू. आता बी आमच्या प्रभागामध्ये तुम्हाला अस्वच्छता जास्त दिसत नाही, सगळीकडे स्वच्छता आहे. कारण आमच्या वार्डातील नागरिक फार दक्ष आहेत. स्वतः त्या बकेटमध्ये भरून ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळे वेगळे करतात आणि घंटा गाडीमध्ये त्याची व्यवस्था करून ठेवत आहे. कचऱ्याच्या नियोजनावर काय आहे विजन तुमचं? कचऱ्याचं नियोजन आजच्या तारखेत जे आहे ते म्हणजे योग्यच आहे, फार काय वाईट नाही आहे. पण कचरा जर एखादा किंवा 2 दिवस जर उचलला गेला नाही तर निश्चित नागरिकांना आसपासच्या त्याचा त्रास होतो. आणि आता थोडं कंत्राटी कामगारांचा टेंडरचा पण टेक्निकल इश्यू झाला होता. तो आमची नवीन जेव्हा बॉडी येईल त्यावेळेस तो 100% मारेल. मुद्दा हातात घ्याल तो. कचरामय शहर झालेलं आहे, कसं बघताय? नाही बरोबर. सगळे उत्तर काँग्रेस उभाटा मिळूनच देत आहे. तुम्ही स्वतंत्र सांगा. नाही सांगा. कचऱ्याचा प्रश्न खरोखरच या ठिकाणी गंभीर आहे. या कचऱ्यामधून खत निर्मितीचा प्रयत्न केला पाहिजे, असं एकंदरीत तुमचं विजन आहे. तर एकंदरीत आपण पाहतायत, आता वेळ आहे महत्त्वाची कार्यक्रमाच्या समारोपाची. अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर भावी नगरसेवकांनी त्यांचं व्हिजन काय आहे हे सांगितलेलं आहे. आपण पुन्हा नवीन ठिकाणी यांच्यासोबतच पुन्हा नवीन ठिकाणी भेटणार आहोत. आज तुर्तास थांबूया. मी अनवर अलनुर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.